नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या सर्वात लांब अत्याधुनिक बोगद्याचं जम्मूमधल्या चेनानी इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. जम्मू काश्मीरमध्ये बांधलेला चेनानी नाशरी बोगदा अशांत शक्तींना तरुणांनी विकासातून दिलेलं उत्तर पंतप्रधान. प्रलंबित खटल्यांचा निपटारा करून न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी सरकारचं सर्वतोपरी सहकार्य राहील, पंतप्रधानांची ग्वाही. देशातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणं हीच रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. गेल्या 2 वर्षात राबवलेल्या सिंचन योजनांमुळे उणे असलेला कृषी विकास दर 12% पोहोचला, मुख्यमंत्र्यांचा दावा. डोंगरकडा कोसळून मातीत गाडल्या गेलेल्या माळीण गावात झाली नवी पहाट, नव्या गावाचं मुख्यमंत्र्यांनी केलं लोकार्पण. हिंगोली नांदेड राज्यमार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी. आणि इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू आणि कॅरोलिना मरीन यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये बांधलेला चेनानी नाशरी बोगदा अशांत शक्तींना तरुणांनी विकासातून दिलेलं उत्तर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशातल्या सर्वात लांब अत्याधुनिक बोगद्याचं जम्मूमधल्या चेनानी इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. काही मोजके लोक दगड मारत असताना जम्मू काश्मीरच्या तरुणांनी दगड फोडून हा बोगदा तयार केला. आम्हाला विकासाचा मार्ग हवा आहे असा संदेशच या तरुणांनी दिला आहे, असं मोदी म्हणाले. हा बोगदा केवळ जम्मू श्रीनगरमधील अंतर कमी करत नाही, तर काश्मीर खोऱ्यातल्या विकासातली ही एक लांब उडी आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही जगाच्या पटलावर हा बोगदा आदर्श उदाहरण असून त्यातून निसर्गाचं रक्षण होणार आहे, असं मोदी म्हणाले. काश्मीर खोऱ्याची भाग्यरेषा बदलणारा हा बोगदा असून त्यातून पर्यटन, शेतमाल विक्री आणि विकासाला चालना मिळेल. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. लवकरच काश्मीरमध्ये असे 9 बोगदे बांधणार असून त्यातून केवळ रस्ते नाही, तर काश्मीरी जनतेची मनं भारताशी जोडू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. हर जम्मूवासी के दिल में, हर लद्दाख वासी के दिल में अटल बिहारी वाजपेयी का नाम हमेशा याद आता है. कश्मीरियत, इंसानियत, जमहूरियत, इस मूल मंत्र को लेकर के जो मूल मंत्र अटल बिहारी वाजपेयी जी ने दिया है, उसी मूल मंत्र को लेकर के हम कश्मीर को विकास की नई ऊंचाइयों पर, सद्भावना के वातावरण को, भाईचारे के वातावरण को, नौजवानों के उज्जवल भविष्य के लिए हम मजबूती के साथ, मजबूत इरादों के साथ एक के बाद एक कदम उठा करते आगे बढ़ने के लिए कृत संकल्प है. भाइयों बहनों, हम सीमा पार के हमारे कश्मीर के हिस्से के नागरिकों को भी प्रगति करके दिखाना चाहते हैं कि देखिए कश्मीर कैसे विकसित होता है, और जिन लोगों ने आप पर कब्जा जमा के बैठे हैं उन्होंने आपको कितना बर्बाद किया है, ये हम करके दिखाने वाले हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार वेगानं विकासपथावर मार्गक्रमण करत आहे, असं मत केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. चेनानी नाशरी हा बोगदा आशियातल्या सर्वोत्तम बोगद्यांपैकी एक असून तो जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरचा वेगानं विकास करून तिथे रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं गडकरी म्हणाले. जम्मू काश्मीरच्या पायाभूत विकास कामांकडे विशेष लक्ष दिल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हा बोगदा केवळ अंतर कमी करतो असं नाही, तर 2 ठिकाणच्या जनतेला जोडतो, असं मुफ्ती म्हणाल्या. देशातल्या सर्वात लांब म्हणजेच 9.2 किलोमीटर लांबीच्या चेनानी नाशरी या बोगद्याचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या या अत्याधुनिक बोगद्यामुळे सुमारे 31 किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
सुमारे 2,500 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या बोगद्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या आर्थिक विकास आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. जम्मू, उधमपूर, रामबन, बनिहाल आणि श्रीनगरमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा बोगदा वरदान ठरणार आहे. या बोगद्यामुळे 2 तासांचं अंतर कमी होणार असून दररोज 27 लाख रुपये किमतीच्या इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे. बर्फवृष्टी तसंच कुठल्याही ऋतूत हा मार्ग बंद होणार नाही. या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा, टेहळणी यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी समांतर बोगद्यांच्या मदतीनं छोटे मार्ग बनवण्यात आले आहेत. द्विमार्गी बोगद्यात एकात्मिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था, हवा खेळती राहण्यासाठीची सोय, अग्निशमन यंत्रणा, संवाद यंत्रणा अशा अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. देशातल्या या सर्वात लांब बोगद्यामुळे जम्मू काश्मीर भारताशीही अधिक उत्तम प्रकारे जोडलं जाणार आहे. पंतप्रधानांसोबत केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, राज्यपाल NN व्होरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोगद्याचा दौरा केला. प्रलंबित खटल्यांचा निपटारा करून न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150व्या वर्षपूर्तीच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर उपयुक्त नसलेले 1200हून अधिक कायदे रद्द केल्याचं सांगत न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या आधारे न्यायव्यवस्थेत कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशातल्या स्टार्टअप कंपन्यांनी न्यायव्यवस्थेसाठी अनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन करत यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल असं ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं वकिलांचं काम सोपं होत असल्याचं सांगत आज न्यायालयाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी तसंच सुनावणीची तारीखही SMS द्वारे मिळायला हवी असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्था, सरकार आणि नागरिकांनी 2022 सालचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक, मुख्य न्यायाधीश JS खेहर आणि केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते. देशातल्या न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची संख्या कमी असणं हे खटले वेळेत निकाली न लागण्याचं कारण आहे असं मुख्य न्यायाधीश खेहर यांनी सांगितलं. अनेक खटले मध्यस्थीच्या आधारे सुटू शकतात असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणं हीच रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. झारखंड इथल्या देवघर इथं आज राष्ट्रपतींच्या हस्ते 35 कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातली 50% जनता तरुण असून त्यांना रोजगार प्रशिक्षण मिळायला हवं असं राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या हस्ते सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्कचा पायाभरणी समारंभही झाला. या पार्कमुळे संथाल परगणातल्या युवकांना रोजगार मिळणार आहे. झारखंडमधल्या युवकांना अत्याधुनिक कौशल्य आणि रोजगाराच्या अनेक संधी मिळतील असं राष्ट्रपती म्हणाले. त्याआधी राष्ट्रपतींनी ESI रुग्णालयाचा कोनशिला समारंभ केला. जनतेला उत्तम आणि माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं. उच्च दर्जाच्या खनिज संपत्तीनं युक्त असलेल्या झारखंडची सर्वांगीण प्रगती होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देवघर बसुकीनाथ या 44 किलोमीटर लांबीच्या सोलर पथदिवे प्रकल्पाचंही राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं. या प्रकल्पाअंतर्गत या मार्गावर 1600 LED दिव्यांना वीज मिळणार आहे. बनावट चलनाला प्रतिबंध घालण्यासाठी 2000 आणि 500 रुपयांसारख्या उच्च किमतीच्या चलनावरील सुरक्षा मानकं दर 3 ते 4 वर्षांनी बदलण्याची सरकारची योजना आहे. विमुद्रीकरणानंतर गेल्या 4 महिन्यात बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. बहुतांश विकसित देशांमध्ये अशी पद्धत असल्यामुळे भारतातही हेच धोरण अवलंबण्याची गरज आहे असं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारनं गेल्या 2 वर्षात राबवलेलं जलयुक्त शिवार अभियान आणि सिंचन विहिरीसारख्या उपाययोजनांमुळे राज्याचा गेले अनेक वर्ष उणे असलेला कृषी विकास दर 12% पोहोचला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. तसंच कृषीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या तातडीनं देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात कृषीपंपासाठी मागेल त्याला तातडीनं वीज उपलब्ध करून देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. पोहरादेवी विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं सांगत बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
3 वर्षांपूर्वी दरडीखाली गाडलं गेलेलं माळीण गाव पुन्हा वसवल्यानंतर आज या गावानं नवी पहाट अनुभवली. नव्यानं वसवलेल्या या गावाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. सरकारचे 12 विभाग, 2,500हून जास्त अधिकारी आणि कर्मचारी, 13 सामाजिक संस्था आणि 715 सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं माळीण गाव पुन्हा वसवण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लोकशाहीला अभिप्रेत संवेदनशीलता या कामातून दिसून आली, त्यामुळे माळीण हे भविष्यातील पुनर्वसनाचं मॉडेल असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. धोकादायक क्षेत्रात असलेल्या 5 गावांसाठी सुद्धा सरकार काम करत आहे, असं ते यावेळी म्हणाले. 30 जुलै 2014ला भर पावसात डोंगरकडा कोसळून हे संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माळीणपासून जवळच असलेल्या आंबडे इथं या ग्रामस्थांचं पुनर्वसन करण्यात आलं. ग्रामस्थांसाठी नवीन घरं, नवी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, बस स्थानक तसंच समाज मंदिरही बांधण्यात आलं आहे. विशेष म्हणजे संरक्षक भिंत उभारण्यात आली असून एकूण 18 सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 151 जणांचं स्मरण म्हणून 2.5 एकर जागेवर विविध प्रकारची 151 झाडं लावून स्मृतिवन आणि स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या स्मृतिस्तंभाजवळ जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समर्थनार्थ निघालेली विरोधकांची समर्थ यात्रा आज मराठवाड्यात पोहोचली. सभागृहातल्या सर्वच आमदारांना निलंबित करा, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशी मागणी उस्मानाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत विरोधकांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. देशातला कुठलाच घटक समाधानी नाही असं सांगत दोन्हीकडचं सरकार नुसत्या घोषणा करतंय. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही यात्रा सुरूच राहील, असं सांगत यापुढे चक्काजामसारखं आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला. लातूरमध्ये पोहोचलेल्या संघर्ष यात्रेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी झाले. त्यांनी उजनी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जमाफी मागणाऱ्या आमदारांचं निलंबन करणं ही सरकारची दादागिरी आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यस्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा आरंभ आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज झाला. पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बालकांना पोलिओ डोस पाजून आरोग्यमंत्र्यांनी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. या मोहिमेसोबतच राज्यातली आरोग्य सेवा सुधारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात एकूण 1,26,34,726 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आलं. देशातून पोलिओचं उच्चाटन झालं असलं तरी हे कायम ठेवण्यासाठी आरोग्य खात्यामार्फत ही मोहीम राबवली जाते. हिंगोली नांदेड राज्यमार्गावर पारडीमोड इथं आज सकाळी खासगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले आहेत, तर 15 जण जखमी झाले असून त्यांना कळमनुरी इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या अपघाताचा तपास सुरू असून विस्कळीत वाहतुकीचं नियमन केलं जात असल्याची माहिती कळमनुरीचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरीन यांच्यात रंगतदार लढत सुरू असून या सामन्याचा पहिला गेम 21-19नं सिंधूनं जिंकला आहे. रिओ ऑलिम्पिकमधल्या अंतिम फेरीत कॅरोलिना सिंधूवर मात केली होती, मात्र सिंधूनंही चांगला खेळ करत तिच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. उपांत्य फेरीत सिंधूनं कोरियाच्या सुंग जी ह्यूनला तर कॅरोलिनानं जपानच्या प्रतिस्पर्धीला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. मियामी इथं सुरू असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकची बार्बरा यांची जोडी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. सानिया बार्बरा जोडीनं मार्टिना हिंगिस चान जुंग यान या जोडीचा 6-7, 6-1, 10-4 असा पराभव केला. सानिया बार्बरा जोडीचा सामना आता गॅब्रिएल दाब्रोवास्की आणि झू यिफान या जोडीसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची उद्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. पुरुष एकेरीत आज स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनच्या राफेल नदालमध्ये अंतिम सामना होणार आहे. आणि आता हवामान. मराठवाडा आणि विदर्भात आजही पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिला. राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आज नोंद झाली आहे. येत्या 36 तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 आणि किमान 23, नागपूर 43 आणि 25,
पुणे 37 आणि 21, औरंगाबाद 39 आणि 25, नाशिक कमाल 36 आणि किमान 20, कोल्हापूर 38 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 24, सोलापूर 41 आणि 24 आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 26 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशातल्या सर्वात लांब अत्याधुनिक बोगद्याचं जम्मूमधल्या चेनानी इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. जम्मू काश्मीरमध्ये बांधलेला चेनानी नाशरी बोगदा अशांत शक्तींना तरुणांनी विकासातून दिलेलं उत्तर, पंतप्रधान. प्रलंबित खटल्यांचा निपटारा करून न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी सरकारचं सर्वतोपरी सहकार्य राहील, पंतप्रधानांची ग्वाही. देशातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणं हीच रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. गेल्या 2 वर्षात राबवलेल्या सिंचन योजनांमुळे उणे असलेला कृषी विकास दर 12% पोहोचला, मुख्यमंत्र्यांचा दावा. डोंगरकडा कोसळून मातीत गाडल्या गेलेल्या माळीण गावात झाली नवी पहाट, नव्या गावाचं मुख्यमंत्र्यांनी केलं लोकार्पण. हिंगोली नांदेड राज्यमार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी. आणि इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि कॅरोलिना मरीन यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज वर्ल्ड ऑटिझम डे अर्थात जागतिक स्वमग्नता दिवस. स्वतःमध्येच रमून राहण्याची लहान मुलांमध्ये दिसून येणारी वृत्ती म्हणजेच स्वमग्नता. हा आजार नसून कमी अधिक प्रमाणात त्रास देणारी समस्या आहे. स्वमग्नता सुमारे दर 1000मागे 10 ते 15 मुलांमध्ये आढळते. त्यामुळे त्याचं गांभीर्य वाढलं आहे. अशा स्वमग्नतेची लक्षणं, त्याचे परिणाम, अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उपाययोजना आणि त्यासाठी आवश्यक सामाजिक दृष्टिकोन याविषयी चर्चा करण्यासाठी वात्सल्य ट्रस्टच्या विशेष शिक्षिका पौर्णिमा सोनावणे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.